देवालय साकार जाहले, तत्व ईश्वरी तेथ वसे. भारवाही आधार तयाचा, निश्चलपण पायात बसे. तेज ईश्वरी साठवताना, डोळे भरुनी हृदयात. पत्थर पायातील सुदे, कुठेतरी पण स्मरणात. पत्थर पायातील सुदे, कुठेतरी पण स्मरणात. पत्थर पायातील संघस्थापनेच्या शताब्दीनिमित्त सादर आहे संघव्रती कार्यकर्त्यांची जीवनगाथा. बाबूराव चौथाईवाले. संघाच्या कार्यात एखादं काम व्रतासारखं करणारे शेकडो कार्यकर्ते दिसतात. श्री कृष्णराव आणि श्रीमती इंदिरा यांचे सर्वात मोठे पुत्र मुरलीधर कृष्णराव अर्थात बाबूराव चौथाईवाले यांचीही ओळख तशीच आहे. त्यांचा जन्म 27 जुलै 1922 या दिवशी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे झाला. हा परिवार मूळचा बार्शीचाच राहणारा होता. परंतु बाबूरावांचे वडील सुरुवातीला कळमेश्वर येथे आणि नंतर नागपूरला शिक्षक म्हणून नोकरीला लागले. बाबूरावांच्या एकूण 6 भावापैकी 3 भाऊ म्हणजे शरदराव, शशिकांतजी आणि अरविंदजी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक झाले. बाबूराव 9वीत शिकत असताना कळमेश्वरमध्ये संघाचे संस्थापक डॉक्टर हेडगेवार आले होते. त्यांनी सर्वांना संघाची प्रतिज्ञा घेण्यास सुचवलं. बाबूराव यांनी यासंबंधी आपल्या वडिलांना विचारलं. वडील जरी स्वयंसेवक नव्हते तरी पण डॉक्टर हेडगेवार आणि वीर सावरकर यांच्याबद्दल त्यांच्या मनात अपार श्रद्धा होती. म्हणून त्यांनी बाबूरावांना सहर्ष परवानगी दिली. बाबूराव 2 वर्ष छिंदवाडा येथे प्रचारक म्हणून राहिले. त्यानंतर नागपूरला येऊन शिक्षकाची नोकरी करता करता त्यांनी क्रमाक्रमाने BA, B.Ed आणि MA पूर्ण केलं. विद्यार्थी जीवनामध्ये त्यांचं संघाचं तृतीय वर्षाचं शिक्षण पूर्ण झालं होतं. पुणे, तुमकूर आणि फगवाडा येथील संघशिक्षा वर्गामध्ये त्यांना मुख्य शिक्षक म्हणूनही पाठवण्यात आलं होतं. 1948च्या बंदी काळात बाबूराव यांनी भूमिगत राहून सत्याग्रहाचं संचालन केलं. 1975मध्ये बंदी आल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम श्री गुरुजींचं व्यक्तिगत साहित्य म्हणजे त्यांचा पत्रव्यवहार, कमंडलू इत्यादी सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था केली. त्यानंतरच ते तुरुंगात गेले आणि बंदी उठेपर्यंत मिसाबंदी होऊन तुरुंगातच राहिले. बाबूराव यांचं घर नागपूरमधील महाल भागातील संघ कार्यालयाच्या जवळच होतं. 1954 पासून ते सरसंघचालक श्री गुरुजी यांचा पत्रव्यवहार पाहू लागले. श्री गुरुजी यांना येणाऱ्या प्रत्येक पत्रावर दिनांक टाकून ते पोचल्याचं उत्तर लगेच पाठवत असत. श्री गुरुजी यांनी या पत्राला उत्तर लिहिलं की बाबूराव एका मोठ्या रजिस्टरमध्ये त्या पत्राचा मजकूर जसाच्या तसा लिहून ठेवत असत. अशा प्रकारे जवळपास 11,000 पत्रे त्यांनी लिहून ठेवली होती. याच्याच आधारे पुढे पत्ररूप श्री गुरुजी या नावाचा ग्रंथ तयार झाला. श्री गुरुजी तर प्रत्येक पत्राला स्वतःच उत्तर लिहित असत. मात्र तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस अनेकदा
बाबूरावांना पत्राचा मजकूर केवळ सांगत असत आणि मग त्या आधारे बाबूराव स्वतः उत्तर लिहून काढत असत. दरवर्षी होणाऱ्या विजयादशमी उत्सव प्रसंगीचं भाषण तसंच अन्यान्य महत्त्वपूर्ण भाषणांचा गोषवारासुद्धा बाळासाहेब त्यांना सांगत असत आणि त्यावरून बाबूराव स्वतः पूर्ण विषय लिहून त्यांना देत असत. श्री गुरुजी यांच्याबद्दल बाबूराव यांच्या मनात अतिशय श्रद्धाभाव होता. श्री गुरुजी आणि नंतर बाळासाहेब जेव्हा जेव्हा मुक्कामाला नागपूरला असतील तेव्हा ते कार्यालयातूनच शाळेत येणं जाणं करत असत. अन्य दिवसामध्ये सुद्धा ते शाळेतून सरळ कार्यालयात येऊन रात्री उशिरा घरी परतत असत, कारण त्यांची सर्वोच्च प्राथमिकता ही कुटुंबाला नाही तर संघ कार्याला होती. श्री गुरुजी यांच्यासाठी बाबूरावांचं घर हे आपल्याच दुसऱ्या घरासारखं होतं. जेव्हा त्यांना काही विशेष पदार्थ खाण्याची इच्छा व्हायची तेव्हा ते निरोप पाठवून बाबूरावांच्या घरून बनवून घेत असत. अशा प्रकारे बाबूराव आणि श्री गुरुजी एकात्मरूप झाले होते. डॉक्टर आबाजी थत्ते यांच्या आजारपणाच्या काळात बाबूराव यांनी श्री गुरुजी यांच्याबरोबर प्रवाससुद्धा केला होता. तृतीय सरसंघचालक श्री बाळासाहेब देवरस यांच्या निधनानंतर त्यांनी मी पाहिलेले बाळासाहेब देवरस या नावाचं पुस्तक लिहिलं. श्री गुरुजी यांच्या प्रदीर्घ काळच्या सानिध्यामुळे सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती की त्यांनी गुरुजीवर सुद्धा एक पुस्तक लिहावं. सर्वांच्या आग्रहाखातर त्यांनी काही ठिकाणी प्रवास करून पुस्तकासाठी आवश्यक अशी महत्त्वपूर्ण सामग्री एकत्र केली. यानंतर ते संभाजीनगर येथे आपल्या मुलाकडे जाऊन पुस्तकाचं लेखन करू लागले. परंतु केवळ 2 प्रकरणं लिहिल्यानंतर त्यांची तब्येत बिघडली आणि 4 फेब्रुवारी 1966ला त्यांचं देहावसान झालं. पुढे मग जेव्हा श्री रंगाहरीजी यांनी श्री गुरुजीवर पुस्तक लिहिलं तेव्हा त्यांना या संकलित सामग्रीचा खूप उपयोग झाला. संघकार्याशी कार्यकर्ता कसा एकरूप होऊन जातो त्याचं बाबूराव हे एक उदाहरण. पत्थर पायातील असू दे कुठे तरी पण स्मरणात